नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? 2 दिवस झाले आपले काही व्लॉग्स ना टाइमावर येत नाही आहेत काही रिझन्समुळे, पण आता इथून पुढे आपले व्लॉग्स टाइमावर. आज मला ना पास्ता बनवायचा होता. खूप दिवस झाले घरामध्ये ना पास्ता आणून ठेवला होता, पण काही बनवला आणि आज असं झालं की आईने ना सकाळी इतकी छान भाजी बनवली होती ना की ती सकाळी संपून गेली. दुपारी जेवायला ना काहीच नव्हतं. मला आठवण आली पास्ताची की मी घरामध्ये आणून ठेवला होता पास्ता. म्हणला आता ना तेच बनवूया. तर लगेच मी ना एक टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर एका पातेल्यामध्ये ना पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये ना सगळे पास्ता टाकून दिले उकडायला. आता फर्स्ट टाइमच बनवत होते, मला काही आयडियाच नाही की पास्ता कसा बनवावा. रेसिपी बघायला सुद्धा टाइम नव्हता कारण की भूकच तेवढी लागलेली होती. भूक लगे ना कोई कुछ भी खा लेगा, सिर्फ उसको टेस्ट होने का. चांगला बॉईल झाला होता आणि भाज्या पण ना चांगल्या शिजल्या होत्या. मग तो पास्ता ना त्याच्यामध्ये टाकून दिला आणि पास्ता मसालाही माझ्याकडे नव्हता, तर मग मी ना मॅगी मसाला टाकला होता. पास्ता तर पूर्ण रेडी झाला होता, पण त्याला ना चांगला असं मिक्स करायचं बाकी होतं. मस्त चांगला असं मिक्स करून घेतला आणि मस्त माझा ना येडावाकडा पास्ता बनवून ना तयार झाला होता. आता मला कुठे दम सबूर पडतो, भूक पण लागलेली होती. लगेच प्लेट मध्ये घेतला. माझा जो येडावाकडा पास्ता आहे ना, दिसायला तर खूपच छान दिसत होता, पण त्याच्यापेक्षा ना जास्त खायला खूपच छान लागत होता. मी पास्ता खाऊन घेतला आणि पोटाला ना खूपच आराम पडलेला होता. आणि मला ना इडलीचं पीठ भिजू घालायचं होतं, म्हणूनच ना मी इतके सारे तांदूळ घेतले आणि एक ग्लास ना उडदाची डाळ आणि तांदूळ ना रात्रभर पाण्यामध्ये ना भिजू घालून, इडलीचं पीठ ना भिजू घालून घेतलं आणि लगेच ना रात्रीच्या पेट पूजेची ना मी इथं तयारी करत होते. लगेच पीठ पण ते मेल होतं. मग लगेच ना पोळ्या करून घेतल्या. रोज आईच पोळ्या करते, पण आज आईला ना बरं नव्हतं. आईला म्हणले तू बस मी पोळ्या. लगेच ना अशा पटापटा पोळ्या करून घेतल्या. आता व्हिडिओ मध्ये दिसतंय ना तुम्हाला, तर ती व्हिडिओची स्पीड आहे माझ्या हाताची. आणि जेव्हा मी तव्यावर पोळी टाकली आणि ती पोळी जर फुगली ना, तर पहिला आवाज ना मी आईलाच देत असते. आई बघ ना की फुगल्यावर आईला का सांगते, कारण की जेव्हा लग्नाच्या अगोदर जेव्हा पोळ्या बनवायचे ना, तर पोळ्या काही मला येतच नव्हत्या आणि आता मला इतके भारी पोळ्या येतात ना, म्हणून पहिला आवाज आईलाच असतो. चला मग आपला व्लॉग इथे संपूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.